सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अपूर्ण कामं पूर्ण करण्याची घाई असेल, परंतु त्यामुळे तुमची कामं बिघडू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्ही राग काढू नका. तुम्हाला आज आर्थिक लाभाच्या संधी कमी मिळतील. नोकरदार लोक महत्त्वाच्या कामासाठीच्या योजना आखतील. कौटुंबिक वातावरण हे तुमचं मध्यम राहील. आज तुम्ही कामामध्ये व्यस्त असल्यानं थोडा शारीरिक थकवा तुम्हाला जाणवेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्ही जास्त व्यस्त राहाल. शारीरिक थकवा आल्यानंतर कामामध्ये व्यस्त राहिल्याने तुमचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. पैशांशी संबंधित कामं पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी चुकीमुळे तुमचं नुकसान होईल. आरोग्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. आज तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. नोकरदार लोक महत्त्वाच्या कामांच्या योजना आखतील. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवस अपेक्षेपेक्षा जास्त फायदेशीर तुमचा दिवस राहील. तुम्हाला चांगला नफा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येतील. एकाच वेळी अनेक स्रोतांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. विरोधक तुमच्या कार्याची प्रशंसा करतील. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. निराश तुम्ही होऊ शकता. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या आरोग्यावरती प्रतिकूल परिणाम देणारा असेल. शारीरिक आणि मानसिक थकवा तुम्हाला जाणवेल. तुम्ही गोंधळामध्ये मात्र अडकू नका. वारंवार प्रयत्न करूनही तुम्हाला निराशा मिळेल. घरातील आणि बाहेरील अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागेल. कामातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. एकाच वेळी अनेक स्रोतांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. विरोधक तुमच्या कार्यक्षमतेची प्रशंसा करतील. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा मान मरातब वाढेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मेहनतीचं फळ मिळेल. व्यावहारिकतेतनं निर्माण झालेल्या नात्यांमध्ये तुम्हाला फायदा होईल. व्यवसायातून भरपूर नफा तुम्हाला कमावता येईल. नवीन प्रकल्पामध्ये गुंतवणूक मात्र करू नका, त्यामध्ये तुम्हाला अडथळे येतील. घरगुती कामामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. तुमची कौटुंबिक परिस्थिती सुधारेल. तुमच्या भावाच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. आजचा दिवस हा तुम्हाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवून देणारा असेल. वारंवार प्रयत्न करूनही तुमच्या घरचे तुम्हाला लग्नासाठी फोर्स करतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. भावाभावांमध्ये वाद होतील. मालमत्तेशी संबंधित कोणतंही काम तुम्ही घाईघाईनं करू नका. तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. भावनिक होऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी सुधारणा होतील. तुम्ही आज फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देखील मिळेल. व्यावहारिकतेतनं निर्माण झालेल्या नात्याचा तुम्हाला व्यवसायासाठी भरपूर लाभ होईल. तुम्हाला आज व्यवसायामध्ये एक मोठी डील फायनल झाल्यानं चांगल्यापैकी नफा होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं आणि रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या योजना लवकरच पूर्ण होतील.
सर्व महत्त्वाची कामं आज तुम्ही पूर्ण कराल. कामाच्या व्यस्ततेमुळे घरातील कामांकडे तुमचं दुर्लक्ष होईल. कौटुंबिक समस्या निर्माण होतील. आर्थिक लाभानं तुम्ही समाधानी राहाल. आरोग्य तुमचं उत्तम राहील. वडीलधाऱ्यांशी बोलताना तुम्ही सावधगिरी बाळगा. आज तुमचे मतभेद होऊ शकतात. भावनिक होऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी आज सुधारणा होतील. तुम्ही आज बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज रोजची कामं सामान्य गतीनं सुरू राहतील. कामामध्ये विलंब झाल्यानं व्यवसायाची गती ही मंद राहील. अपूर्ण कामं तुमची रखडतील. मन कामावरून भरकटेल. स्वतःपेक्षा इतर गोष्टींमध्ये तुम्हाला जास्त रस राहील. कोणालाही न विचारता तुम्ही सल्ला देऊ नका. तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आर्थिक लाभानं तुम्ही समाधानी राहाल. तुमचं आरोग्य आज उत्तम राहील. वडीलधाऱ्यांशी बोलताना मात्र सावधगिरी बाळगा. आज तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काम सगळ्यात पहिले पूर्ण कराल. कामाच्या व्यस्ततेमुळे तुम्ही तुमच्या बायकोकडे लक्ष देणं टाळाल आणि त्यामुळे ती नाराज होईल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा बराचसा वेळ तुमचा शांततेमध्ये जाईल. कौटुंबिक वादामध्ये तुम्ही अडकाल. व्यवसायामध्ये केलेल्या मेहनतीचं तुम्हाला फळ मिळेल. आर्थिक लाभासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. सहकाऱ्यांशी तुम्ही नम्रपणे वागा. वागण्यातील बदलामुळे लोकांना आश्चर्य वाटेल. सामाजिक क्षेत्रातनं उत्पन्नाचे नवीन स्रोत हे निर्माण होतील. आज तुम्ही कुणालाही न विचारता सल्ला देऊ नका, कारण त्या सल्ल्यामुळे समोरच्या माणसाचं नुकसान होईल. तुमचं मन आज भरकटलेलं राहील. मनामध्ये थोडीशी अस्वस्थता राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामामध्ये विलंब होईल. सहकारी तुमची चेष्टा करतील, ज्यामुळे तुमचं वातावरण थोडं खराब होईल. तुमचे वैचारिक मतभेद होतील. लोकांशी समन्वय साधण्यामध्ये अडचणी येतील. तुमच्या कुटुंबामध्ये थोडीशी निराशा राहील. महत्त्वाच्या कामामध्ये गुंतवणूक करू नका, कारण तुमचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी नम्रपणे वागा. वागण्यातील तुमच्या त्या बदलामुळे लोकांना मात्र आश्चर्य वाटेल. सामाजिक क्षेत्रातून उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तुम्हाला प्राप्त होतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्ही मान सन्मान मिळवून देणारं काम कराल. व्यवसाय करणाऱ्या लोकांची रखडलेली कामं आज पूर्ण होतील. नफा वाढण्याची दाट शक्यता आहे. ठराविक वेळी व्यवहारातनं तुम्हाला पैसे मिळतील. वैवाहिक जीवनामध्ये तुमचा आनंद वाढीस लागेल. सुखाची साधनं वाढवण्यासाठी तुम्ही पैसे खर्च कराल. धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थित राहाल. तुमच्या कामामध्ये थोडा विलंब होईल. सहकारी तुमची चेष्टा करतील, ज्यामुळे थोडंसं तुमचं मन खट्टू होईल. लोकांशी समन्वय साधण्यामध्ये तुम्हाला अडचणी येतील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ संभवत आहेत. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त राहाल. काम तुम्ही वेळेवरती पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी वर्तणुकीचं तुमच्या कौतुक होईल. दुसऱ्याच्या वागण्यामुळे किंवा कामामुळे तुमच्या स्वभावामध्ये थोडा चिडचिडेपणा येईल. आजचा दिवस हा तुम्हाला मान सन्मान मिळवून देणारा राहणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना लोकांची अडकलेली कामं पूर्ण करण्यामध्ये रस राहील. नफा तुमचा वाढण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा.
तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.